नमस्कार मित्रांनो, तुम्हाला स्वतःचा भेळ पाणीपुरीचा चाटचा व्यवसाय चालू करायचा आहे तर तुम्हाला मस्तपैकी एक ट्रेनिंग दाखवणार आहे. खरंच हा व्यवसाय फायदेशीर आहे. फूडबीज क्लास आहे राजारामपुरीमध्ये 11व्या गल्लीमध्ये बँक ऑफ महाराष्ट्राच्या समोर रेमंडच्या शोरूमच्या वरच्या बाजूला दुसऱ्या मजल्यावर व्हाईट बॉक्स बिल्डिंग मध्ये. फूडबीजची स्पेशालिटी म्हणजे प्रत्येकाला हातानं म्हणजे स्वतः तुम्ही प्रॅक्टिकली करू शकता. प्रत्येक पदार्थ तुम्ही स्वतः करून बघू शकता. म्हणजे व्यवसायात खूप तुम्हाला पुढे जाऊन फायदा होतोय. चला तर मग बघूया नेमकं फूडबीजचं कसं ट्रेनिंग आहे. थेरी सेशन घेण्यासाठी इथं मोठी जागा आहे. त्यामध्ये आपण 75 ग्राम चिंच घेतलेली आहे, 250 ग्राम खजूर घेतलेले आहेत आणि 750 ग्राम गूळ घेतलेला आहे. परत एकदा रिपीट करतो मी. 75 ग्राम टॅमरिन, 250 ग्राम डेट्स अँड 750 ग्राम जॅगरी. हे तिन्ही इन्ग्रेडियंट आपण थोड्याशा ल्युकवॉर्म किंवा कोमट पाण्यामध्ये आपण त्याला सोक केलेले आहेत, जेणेकरून त्यातलं जे टेक्स्चर आहे ते थोडंसं सॉफ्ट होण्यासाठी. एक 15 ते 20 मिनटं तुम्ही मॅक्झिमम ठेवलं तरी, जेवढं जास्त ठेवाल तेवढं ते चांगलं आहे. त्यामध्ये हिंग आहे, काळी मिरी पूड आहे, जिरेपूड आहे, धनेपूड आहे, आमचूर आहे, सेंदव किंवा सी सॉल्ट आहे, सौप आहे, चाट मसाला आहे, सुंठ पावडर आहे आणि धनेपूड आहे. तर यापासून आपली एक चिंच खजूर गोड चटणी तयार होणार. चिंचेत काय बिया नसतातच मोस्टली आजकाल. एक स्पून द्या. हे सुद्धा सीडलेस आहेत खजूर. आणि तुम्ही जितका जास्त वेळ सोक कराल तेवढी त्याची कन्सिस्टन्सी चांगली तुम्हाला मिळणार आहे. चिंच आणि खजुराची पेस्ट आहे. याला आपण थोडंसं स्ट्रेन करतोय. का स्ट्रेन करतोय? चिंचेतले काय जे तंतू असतील, खजूरमध्ये काय जे फायबर्स असतात ना आपले, ते त्यातली इम्प्युरिटीज, त्यातल्या काही इम्प्युरिटीज निघून जाण्यासाठी आपण ह्यात सॉफ्ट आणि मॅशी होते. म्हणजे इझिली तुम्ही मॅश करू शकता. किती घालायचं पाण्यात? एक 1.5 लिटर पण आपली पे होणार. टोटल चटणी आपली 1.5 लिटर ते 2 लिटर होणार. आता कन्सिस्टन्सी, लोकेशन तुमची, तुम्ही ज्या शहरात ज्या ठिकाणी तुम्ही व्यवसाय करणार आहात, मग त्याची सेलिंग प्राईस असू दे किंवा त्याची कन्सिस्टन्सी असू दे, ही त्यावर ठरली जाते. तो यामध्ये ॲड करायचा आपण. आणि आता हे सगळं मिश्रण शिजवायचं. तू ये स्टर करायला. पहिला 1 टीस्पून आपण साधं मीठ घातलेलं आहे. सेंदव आता सी सॉल्ट घाल. ड्राय जिंजर पावडर. प्रत्येकाने हे करा, तसं काही नाही. तुम्ही करताना त्यावेळी आपोआप ती मगप होते आणि तुमच्या लक्षात राहते. यासाठी मी तुम्हाला पार्टिसिपेट करा म्हणून सांगतो. हिंग 1 चमचा. त्यानंतर आमचूर पावडर आहे, चाट मसाला आहे, अजून कोरिएंडर पावडर राहिले, क्युमिन पावडर राहिले. टाकले दोन्ही पण. काळी मिरी पावडर टाकले, ब्लॅक पेपर पावडर ही नाही टाकली, ही टाकली. हां, तर ही जिरे पावडर आहे. बडीशेप 1 चमचा. चाट मसाला घाला. टाकला आहे ना? हां टाक. आमचूर टाकलं का? झाले ना? आता थोडं हिंग. हिंग काय रोल करतं? पॅलेट, त्याचं डायजेस्टिव्ह जो पार्ट आहे, कारण बरेचसे सगळे स्पायसेस त्यामध्ये पडलेत, पचनक्रिया वाढवतात. हे जर तुम्ही फुल हाय प्रेशरवर ठेवलं ना तर सगळे मसाले काय म्हणतात त्याला, उडून जातात, इव्हॉपरेट होतात. रूम टेम्परेचरला येत जाईल. थोडासा डार्किश कलर ह्याचा तयार होणार. जिरं 5 ग्रॅम, अर्धा चमचा जिरं, 1 चमचा तेल, कोथिंबीर आणि टाकणार आहे 1 पेंडी. 1 पेंडी, हिरवी ड्राय चटणी, पुदिना किती? आता घ्या मोजून, सगळे नका घालू, अंदाजे घ्या 10-12. 10-12 कढीपत्ता पानं, आलं टाका, हिंग 5 ग्राम. हिंग 5 ग्रॅम, चाट मसाला समोर. चाट मसाला 10 ग्रॅम, चाट मसाला, काळं मीठ, घट्ट आहे ते, काळं मीठ, फुटाणा डाळ 20 ग्रॅम. लोक हल्ली लसूण सोलून खातात, आम्ही लसूण हा असा खातो, सालीसकट. त्यातच जीवनसत्व. 4 चमचे घाला की. 20 ग्रॅम 4 चमचे.
शेंगदाणे, खारे शेंगदाणे ना खारे मसाले प्लेन पण चालेल. चालते ना. साधा शेंगदाणे 2 चमचे, हिरवी मिरची 5, आपल्याला त्यात पाणी घालायचं नाही आहे. आमचूर काय घातले? आमचूर ना, आमचूर पावडर. पाणी न घालता मिक्सर फिरवा. ही कशासाठी वापरतो आपण? की आपण फक्त सुकी वेळ सुकी वेळेसाठी ग्रीन्स ड्राय सुकी चटणी. ओके, तयार झालेली आहे. टेस्ट करा सगळ्यांनी. टेस्ट करा आणि सांगा. तोंडावरचं रिएक्शन घेतो सगळ्यांचे. दिसतंय. जसं साऊथ इंडियनला पॉडी पावडर वापरतात इडलीवर, बेन्ने डोसावर, जस्ट लाईक ठेचा. थोडं आपण फोडणीला तेल घेतलं. 5 चमचे तेल. झाला. जिरं अर्धा तापले का बघा, टेम्पर होऊ दे प्रॉपर. तापले. अर्धा चमचा जिरं. नाही बस, त्याला काय भुर्जी वगैरे करायची नसलं. 1 चमचा लाल तिखट. चिंचकोळ. बरं, रगड्यामध्ये तुम्हाला हवा असेल तर बटाटा मॅश करून टाकू शकता. मीठ. किंवा प्लेन. हे बॉईल केलेले पांढरे वटाणे. आता पाणी. नाही हळद घालायचं नाही काय काहीच करायचं. नाही. पाणी किती घाला, किती पूर्ण त्याला कव्हर होते, कोट होते त्याला. आणि तो जसं शिजवत जाईल की नाही, तो रिडक्शन पण होतं आणि मेशी पण होते. जेव्हा तुम्ही बॉईल करता, एक चिमूटभर त्याला बेकिंग सोडा किंवा खायचा सोडा तुम्ही वापरा, जेणेकरून लवकर तो शिजला जातो. तुमचा जर छोले भटुरेचा व्यवसाय असेल तर छोले पण बॉईल करताना थोडंसा खायचा सोडा. हे थोडं याला असं हे बघा, हे थोडं मॅश करणार आहोत. 2 बटाटे घातलेत पुढं. वाटलं तर एक शिट्टी जास्त घ्यायची. हां, तसेच चालतं. सर मिक्सर डायरेक्ट घेऊन कधी होईल उकडलेले हे बटाटे तासभरात. दिलेले आपण पॅकेज टाकायचे. हो, यात पण वापरतात. कचोरी चाट, समोसा चाटला पण हेच रगडा असणार आहे. ते आता हा आपला पांढऱ्या वाटाण्यापासून केलेला जो रगडा आहे, हा आपण पाणीपुरी, त्यानंतर रगडा पॅटीस, कचोरी चाट, समोसा चाट, रगडा पाणीपुरी यासाठी आपण ह्याचं स्टफिंग वापरणार आहे. ठीक आहे. रगडा तयार झाल्यानंतर सगळ्यांनी स्वतःच्या हाताने स्वतः पाणीपुरी तयार केली. गोड पाणी, रगडा, तिखट पाणी, पुदिन्याचं पाणी, त्याचबरोबर लसूण चटणी घातली आणि शेवपुरी, दहीपुरी या पुऱ्या पाणीपुरीमधला हा प्रकार सुद्धा त्यांना शिकवण्यात आला. आणि सगळ्यांनी स्वतः केलेली पाणीपुरी स्वतः टेस्ट सुद्धा केली आणि आम्हाला सुद्धा खायला दिली. खूपच चांगली झाली होती. बघू शकता वेगवेगळ्या प्रकारच्या पाणीपुरी तर रेडी झालेल्या आहेत. तर मित्रांनो, अशा पद्धतीने बघू शकता इथं लाईव्ह मध्ये सगळेजण स्वतः प्रॅक्टिस करून बघतायत आणि स्वतःचा व्यवसाय चालू करणार आहेत. ते 100% आहेत. आणि त्यांनाच विचारूया नेमकं कसं कसं त्यांना वाटलं. 1-2 दिवस आता झालेले आहेत. तुम्हाला कसं वाटलं इथं ट्रेनिंगला आल्यावर? छान छान आलाय आपण. मी सातारावरून आलोय, सुनील जाधव. ओके. छान अनुभव आहे. मॅनेजमेंट खूप छान आहे आणि इतर किचनमध्ये प्रॅक्टिकली शिकवत असल्यामुळे खूप छान वाटतं. तुमचा आहे व्यवसाय का तुम्ही अजून करणार? नाही, नवीन करणार आहे. नवीन करणार. ओके. तर सगळ्यांना शुभेच्छा आहेत. आता रगडा पॅटीस आपण करतोय. त्यासाठी उकळून घेतलेले बटाटे ते असे हाताने चुरा करून घ्यायचे. रगडा पॅटीस ते सगळे ह्यात आणून टाकणार ना. हिरवी मिरची किंवा लाल मिरची त्याची बारीक कटी करून यात टाकायचं आहे. लसूण टाका. बारीक चॉप केलेलं, किंवा तुम्ही आलं लसूणची पेस्ट देखील वापरू शकता, पण यानं क्रंचीनेस चांगला येतो. आलं लसूणची पेस्ट सुद्धा घालू शकताय. बारीक कट केलेले सुद्धा चालतात. कोथिंबीर, काळं मीठ आणि साधं मीठ. त्याला आपण द्यायचं बाइंडिंग, आणि असं तुमची टिक्की तयार होणार नाही. त्याला काहीतरी बाइंडिंग आपल्याला वापरावं लागणार. तर त्यासाठी आपण थोडंसं कॉर्नफ्लॉरनं बाइंड करतोय, जेणेकरून टिक्की सुट्टा कामा नये. जी पॅटी आहे की नाही चिकटली पाहिजे. 2-3 चमचे घाला. कॉर्नफ्लॉवर पूर्ण बाइंड व्हायला पाहिजे. मिक्स करत राहा. मिक्स करत 2-3 चमचे कॉर्नफ्लॉवर. एक 2 ते 3 चमचे, जोपर्यंत बाइंड होत नाही ते. जो बटाट्यातला जो स्टार्च आहे की नाही, तो तुमच्या हाताला पाणी जे सोडतंय तो पण घालायचं त्याला. अजून एक चमचा. हळद ऑप्शनल आहे. तुम्हाला जर कलरमध्ये टिक्की करायची असेल तुम्ही हळद वापरू शकता. आता याचे बाजारामध्ये मोल्ड पण मिळतात वेगवेगळे. तुम्ही बदाम शेप म्हणजे हार्ट शेप म्हणा किंवा राऊंड शेप, स्क्वेअर पॅटी, रबरी पण मिळतात आणि स्टीलमध्ये पण मिळतात. ते वापरून तुम्ही तुमच्या स्टॉलवर हे करू शकता. चिटकत नाही ना हाताला. हां, म्हणजे कॉर्नफ्लॉर बरोबर हे झालेलं आहे.
सर्वसाधारण ही साईज तुला घ्यायची आहे. तिथं वजन काटा आहे, वजन काटा घ्या तुम्ही. वजन काट्यावर तुम्ही त्याचे तुम्ही किती ग्रामची टिक्की झाले? पत्तळ करायची का जाड? नाही 50 आहे 50. मी म्हणलं लास्ट तुम्हाला तर सांगायला. परफेक्ट. थोडं अजून फ्लॅट कर किती अजून थोडी. दोनच बस. 3 घाला. चांगली त्याला प्रॉपर शाळा जास्त घातलंय. हा कलर यायला पाहिजे. ओके. आता असेंबल करायचं आपल्याला. थंड करायची आणि असेंबल करायची. रगडा की तुम्ही पॅटी केलंय पॅटी, ती तुमच्या हिशोबाने ठेवायची की तुम्ही सिंगल पॅटी. हिरवी चटणी, हिरवी चटणी, लसूण चटणी अजूनही सांगते ऑप्शनल आहे, तुम्ही घालू शकता. गोड चटणी, खजूर चटणी, गार्लिक चटणी, लसूण चटणी, टोमॅटो ऑप्शनल आहे. टोमॅटो. काही ठिकाणी घालतात, काही ठिकाणी घालत नाही. हम्म. छे. गोड पाणी. नॉर्मल आपलं स्प्रिंकलर म्हणून. तर रगडा पॅटीस आता रेडी झालेला आहे. टेस्ट करून सांगतो तुम्हाला कसं वाटतंय. दिसतंय तर खूपच मस्त. वा, एकदम मस्त झालंय. नक्की ट्राय करून बघा अशा पद्धतीनं. यानंतर पापडी चाट कशी तयार करायची, त्याचबरोबर भेळ कशी करायची, दाबेली कशी करायची, पावभाजी कशी करायची, ही सगळ्या रेसिपी एकदम बेस्टमध्ये शिकवण्यात आल्या आणि त्यांना अगदी डिटेल इन्फॉर्मेशन दिली. त्यांनी स्वतःच्या हाताने या रेसिपी तयार करायला शिकले सुद्धा. तर आता सरांनी तयार केलेली पाणीपुरी पहिल्यांदाच त्यांनी ही तयार केलेली आहे आणि काल पण छान केली होती. आता टेस्ट करून सांगतो. खूपच मस्त झाली आहे. दहीपुरी आहे ॲक्च्युअलमध्ये. शेव दही बटाटा पुरी आहे. खूपच छान केली आहे आणि जे रॉ मटेरियल ह्याच्यामध्ये घातलेलं आहे ते सुद्धा चांगल्या क्वालिटीचं आहे आणि सरांनी करून दाखवलेले आहे आणि सरांनी खूप छान पद्धतीने शिकवलेलं आहे. तुम्हालाही स्वतःचा व्यवसाय चालू करायचा असेल तर नक्की फूडबीजला कॉन्टॅक्ट करा आणि स्वतःचा व्यवसाय चालू करा.